नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय मूग डाळीची पुरी। टिफिनसाठी, नाश्त्यासाठी किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही पुरी आहे। एक वेळ नक्की ट्राय करा। ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। खूप सोपं आहे बनवायला आणि तितकीच टेस्टी देखील आहे। या पुरीबरोबर खाण्यासाठी कोणत्याही खास भाजीची गरज नाही। कोणतीही भाजी असू द्या किंवा दही, एखादी चटणी किंवा सॉस बरोबर देखील या पुऱ्या आपण खाऊ शकतो आणि तशाच खायला देखील खूपच टेस्टी लागतात या पुऱ्या। तर एक वेळ नक्की ट्राय करा। चला तर आपण या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघूया। या पुऱ्या बनवण्यासाठी इथं एका पातेल्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि 2 ते 3 तासासाठी भिजत घातलेली आहे। 1 ते 1.5 तास पुरेसा होतो ही डाळ भिजण्यासाठी आणि डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि छान अशी वाटून घ्यायची। कमीत कमी पाण्याचा वापर करायचा, कारण आपलं डाळीचं मिश्रण जास्त पातळ होईल। आता ही वाटून घेतलेली डाळ एका भांड्यामध्ये मी काढून घेते। इथं बघू शकता जास्त पातळ नाही किंवा एकदम जाडसर नाही अशी ही डाळ मी वाटून घेतलेली आहे। त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स घातले, 2 लहान चमचे तीळ घातले, पाव चमचा हळद घातली आणि आता अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। हा ओवा हातावर थोडासा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर या पिठामध्ये छान उतरतो। बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता 1 लहान चमचा गरम मसाला घातला, त्याबरोबर 1 मोठा चमचा कसुरी मेथी हातावर थोडीशी क्रश करून घातली। त्यानंतर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, स्वच्छ चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि हे पीठ लागेल तसं आपल्याला या डाळीच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। त्याबरोबर 1च चमचा तेल घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्या हलक्या होतील आणि त्या खाताना कोरड्या वाटणार नाहीत। तर आता इथं बघू शकता या डाळीच्या मिश्रणामध्ये जितकं पीठ बसेल तितकं गव्हाचं पीठ आपल्याला इथं वापरायचं आहे। हे पुरीचं पीठ मळून घेताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। जितकी डाळ आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये तुम्हाला जे मसाले पाहिजेत, जे पदार्थ पाहिजेत ते तुम्ही कमी जास्त करू शकता। ज्या वाटीनं आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीनं 2 ते 2.5 वाटी गव्हाचं पीठ इथं पुरेसं होतं। तर तुम्हाला जितकं लागेल तितकं तुम्ही गव्हाचं पीठ इथं वापरू शकता आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण नॉर्मल पुरीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी गरज वाटली तर अगदी चमच्यावर पाणी इथं वापरू शकता आणि या प्रकारे हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ शकता। पुरीचं टेक्स्चर जर तुम्हाला थोडंसं कुरकुरीत पाहिजे असेल तर इथं 2 ते 3 चमचे रव्याचा वापर देखील तुम्ही करू शकता आणि हे पीठ मळून घेऊ शकता। इथं आपण रवा किंवा मैदा यापैकी काहीही वापरलेलं नाही आणि हे आपलं कणिक मळून तयार झालेलं आहे। वेळ असेल तर एक 10 मिनिटं तुम्ही बाजूला ठेवून देऊ शकता, पण व्यवस्थित जर मळून घेतलं अगदी मऊ होईपर्यंत तर कणिक बाजूला ठेवून देण्याची गरज लागणार नाही। 1 चमचाभर तेल घेऊन पुन्हा एकदा मी व्यवस्थित एकजीव करून घेते आणि हे आपलं पुरीसाठी लागणारं पीठ तयार झालं। हे पुरीचं पीठ मळून झाल्यानंतर मी गॅसवर तेल देखील गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि आता पुरी लाटायला घ्यायची। पुरी तुम्हाला कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही याचा गोळा बनवून घेऊ शकता, लहान किंवा मोठा। तर मी मीडियम साईजमध्ये पुऱ्या बनवते, त्यासाठी गोळे बनवून घेतले। या गोळ्यांना थोडंसं तेल लावायचं आहे, पोळपाटाला आणि लाटण्याला देखील थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि हलक्या हाताने या पुऱ्या बनवून घ्यायच्या। यामध्ये आपण मसाले वापरलेले आहेत, कोथिंबीर वापरलेली आहे, त्यामुळे याच्या कडा चिरू शकतात। जर तुम्हाला अशा कडा नको असतील तर एखाद्या डब्याने किंवा झाकण्याने तुम्ही त्या कडा कट करून घेऊ शकता आणि ही अशी थोडीशी जाडसर पुरी लाटून घेतली। अशाच मी आणखी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे। आता आपण या पुऱ्या तळायला घेऊया।
तेल छान गरम आहे. हलक्या हाताने यामध्ये एक पुरी सोडायची आणि या प्रकारे वरच्या बाजूने थोडंसं प्रेस करत फुलवून घ्यायची. वरच्या बाजूने थोडंसं प्रेस केलं की अगदी टम्म फुलतात या पुऱ्या. बघू शकता अगदी छान टम्म फुगतात आणि अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये एक पुरी तळून तयार होते. थोडासा रंग आला, थोडासा क्रिस्पी वाटायला लागलं की काढून घ्यायची आणि अशाच आणखी काही पुऱ्या मी इथं तळून घेते. कोणत्याही पुऱ्या तळताना तेल हे अगदी कडकडीत गरम असावं, त्यामुळं पुऱ्या तेल पीत नाहीत. जर आपण कमी टेम्परेचरवरती या पुऱ्या तळून घ्यायला गेलो तर जास्त तेलकट होतात. आता मी अशाच सगळ्या पुऱ्या क्रिस्पी होईपर्यंत, छान रंग येईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत. एक वेळ नक्की या पद्धतीनं या पुऱ्या ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडतील. अगदी खुसखुशीत होतात, टम्म फुलतात आणि कोणत्याही चटणीबरोबर, भाजीबरोबर किंवा सॉसबरोबर या पुऱ्या आपण खाऊ शकतो. जेवणामध्ये, नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. या पुऱ्या आपण प्रवासात देखील बरोबर घेऊन जाऊ शकतो. 2 ते 3 दिवस आरामात या पुऱ्या टिकतात. आजची ही माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. कमेंट करून मला सांगायला विसरू नका या मूग डाळीच्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या ते. ही रेसिपी आवडली असेल तर इतरांच्या बरोबर देखील तुम्ही नक्की शेअर करू शकता. थँक्यू.